आज बड़ा दिन है, आज मॅच आहे। ती मॅच बघायला सगळे जण आपल्या घरीच बसून राहणार आहेत। सगळ्यांनी काहीतरी प्लॅनिंग केलेलं आहे संध्याकाळचं। दुबईच्या मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रंगतोय। चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकण्याकरता दोन्ही संघ सज्ज आहेत। 25 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्यात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने सामने आलेले आहेत। टीम इंडिया घेणार बदला, 25 वर्ष आधीचा हिशोब करणार चुकता, न्यूझीलंडला देणार झटका। दुबईच्या मैदानात रविवारी पुन्हा एकदा आमने सामने असतील टीम इंडिया आणि न्यूझीलंड। 2000 साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी रोहितकडे असेल, तर न्यूझीलंड लीग चॅम्पियन मधला पराभव विसरून मैदानात उतरेल। आतापर्यंत टीम इंडिया अजिंक्य राहिली, पण ट्रॉफी जिंकायची असेल तर भारताची भिस्त असेल तीही किंग कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, के.एल. राहुल आणि रोहित शर्माच्या बॅटिंगवर। रोहित शर्मा रन्सचा दुष्काळ फायनलमध्ये संपवणार का हे बघावं लागणार आहे। तर बॉलिंगमध्ये वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल या फिरकीपटूंना पुन्हा एकदा जादू दाखवावी लागेल। तर हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल हे ऑलराउंडर टीम इंडियाची ताकद आहे। आई थिंक बड़े मैच का प्रेशर डेफिनेटली रहता है, बट जैसे हम पिछले मैच में देखा, अगर हम सिर्फ प्योरली ऑस्ट्रेलिया की बॉलिंग अटैक की बात करते तो कोई इतना भी एक्सपीरियंस बॉलिंग अटैक नहीं था उनका, बट बिकॉज मैच बड़ा मैच था, प्रेशर मैच था, तो ऐसे मैचों में जो भी टीम अच्छे से प्रेशर हैंडल करती है, जो ओकेशन को निकाल देती है, उतना नहीं सोचती कि हम फाइनल खेल रहे हैं, उनके जीतने के चांसेस ज़्यादा बेहतर रहते हैं। दुसरीकडे न्यूझीलंडची टीम पुन्हा एकदा चॅम्पियन्स होण्याच्या इराद्याने उतरेल। केन विल्यमसन, सचिन रवींद्र, मायकल ब्रिस्वेल हे न्यूझीलंडचे बॅटिंग स्टार असतील, तर मॅट हेनरी, सॅटनर, जेमिसन, सचिन रवींद्र यांना बॉलिंगने कमाल दाखवावी लागेल। ज़बरदस्त तगड़ा मैच रहेगा इंडिया और न्यूजीलैंड के खिलाफ, और बहुत ही कॉम्पिटिटिव साइड है न्यूजीलैंड की। इन्होंने 300 प्लस साउथ अफ्रीका के ख़िलाफ़ जो खेला और जीता है फाइनल्स में आने के लिए, तो ये बहुत ही फॉर्मिडेबल साइड है न्यूजीलैंड की। तो यहाँ पे बहुत ही तगड़ा कंपटीशन होने वाला है। 2000 साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडने भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता। 2019च्या वनडे वर्ल्ड कप मधून सुद्धा न्यूझीलंडनेच भारताला बाहेर केलं होतं। सेमीफायनलमध्ये भारताचा 18 रन्सनी पराभव केला होता, तर 2021च्या आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सुद्धा न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता। या तीनही पराभवाचा बदला घेण्याची संधी टीम इंडियाकडे आहे, म्हणून फॅन्स म्हणतायत चक दे इंडिया। अमित मोडक, न्यूज 18 लोकमत।